हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे कुलभूषण आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी आम्हाला इथं राहण्याची जागा दिली, आम्हाला एक नातं दिलं आणि एक भगवा झेंडा दिला, की जो जिथं पडकेल तिथं तुम्ही असाल आणि जो तिथं गाडला तिथं तुमचं साम्राज्य असेल. माझे राजे वयाच्या 52व्या वर्षी या महाराष्ट्राला सोडून अलविदा करून गेले, पण असं करून गेले की तुमच्याकडे कोणी नजर टाकेल ना त्याचे डोळे फाकतील, असा विषय माझा महाराष्ट्राचा. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारतासाठी संविधान दिलं. आज मी एवढंच मानतो, माझे छत्रपती होते म्हणून माझे बाबासाहेबांचा विषय झाला सर्वात प्रथम, नाही तर आपण कुठे रावलपिंडीत राहिलो असतो. आज आमचे मान्यवर दादासाहेब संत पैलवान यांना वंदन करतो. अनिलदादा पाटील म्हणजे देवळी गावाचे सुपुत्र 9 पॅरा कमांडो दादासाहेबांनाही वंदन करतो. आणि आमचे गुरुवर्य प्रेरणास्थान परवीनदादा रमणे आप्पा असो, दादाबू असो, कोटूदादा असो, डीपी दादा असो, आणि आमचा सर्व परपंच एकनाथदादा गवांदे, नानासाहेब दिलीप पाटील व संघर्ष ग्रुपचे प्रचार प्रमुख नानाभाऊ कुळी यांनाही वंदन करतो की हा सर्व ग्रुप एकत्र आहे. युवा शक्ती चाळीसगाव तालुक्यासाठी आदर्श ठरेल. मी असं वंदन करतो. आम्हाला पक्ष नको, पात नको, जात नको, पात नको, फक्त माणुसकीची सेवा हवी, असाच आमचा विषय आहे. दादांना मी वंदन करतो, संत दादांना, की त्यांनी पुढे मराठा समाजाची धुरा सांभाळावी आणि ज्या गावामध्ये जसे प्रसंग होत असतील, जिथं कमी तिथं आम्ही आयुष्य नांदवावा आणि पहिले मे शांती आणि दुसरे मे क्रांती असा विषय करावा. दादांना मी वंदन करतो. दादांच्या सोबत सर्व सदैव सैनिक परिवार असेल, जय जवान ग्रुप असेल आणि 2024ची धुरा आमचे कार्यसम्राट आणि उगवता सूर्य शरसेनापती 9 पॅरा कमांडो अनिलदादा पाटील यांनी सांभाळावी आणि सत्याला साथ द्यावी आणि नालायकला घरी जाऊन मारावं. मी असं वंदन करतो. आपला सर्व परिवार त्यांच्या सोबत आहे. ते आज 4 वाजता सचखंड एक्सप्रेस दिल्लीसाठी रवाना होत आहे. दादांना म्हटलं किती बुके आणू, दादांनी सांगा मला बुक्यांची गरज नाही. माझे बुके कोणते असतात की शेतात जो तोटा उगतो तो तोट्याने शेतकरी पेरतो, अन्न पेरतो आणि राष्ट्रपतीपर्यंत खातो. दादांनी बुके बनवायला लावलं आणि नॉर्मली बुके बनलो. एवढा मोठा माणूस गर्व नसून सर्वांनी नॉर्मल बुके बनवलं आणि साहेबांनी हा सत्कार केला. परत एकदा बघा, तर या गोष्टीला आम्ही वंदन करतो. आणि आमचं सर्व एकत्र परिवार आहे, तो राहील. किती गडगंज किती राजकारणी लोकांचा आम्ही विषय मांडत नाही. ज्याच्या पद्धतीनं जो राजकारण करतो, जातीपातीचं राजकारण करू नये. छत्रपतींची भूमिका आहे, स्वराज्य आहे, ते मांडून घ्यावं. बाबासाहेबांचं संविधान आहे, या गोष्टीला आपण कधी विसरू शकत नाही. आणि सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्याच्यामुळे 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 पगड जाती यांचा एकपत्र विषय आहे, तो होता राहील. आणि मला एवढंच सांगायचं आहे की हे लोक फक्त 4 दिवसासाठी विचार करतात की बाबासाहेब आणि छत्रपती. अरे तुमच्यानंतर मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे गेले, छत्रपती कुठे गेले? फक्त तुम्ही काय त्यांचा सहारा घेऊन राजकारण करता का? करू नका. ते सर्वांच्या निदर्शनात आलंय. आणि वंदन करतो, शेतकरी पुत्र आहे. मला एवढंच माहिती आहे की शेतकरी लढतो काळ्या मातीशी, जवान लढतो बॉर्डरवर. आणि आत्महत्या शेतकरी का करतो? माझ्या राजांच्या काळात JCP नव्हती, कोकल्यान नव्हतं, कुठलं औद्योगिक क्रांती नव्हतं. माझ्या राजांच्या काळात कोणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. मग आपल्या काळात का शेतकरी आत्महत्या करतोय? का बरं करतोय? की आपलं टॉर्चर तेवढे आणि कोणाचा मोबदला नाही. मला मांडायचं एवढंच आहे की मागच्या सरकारमध्ये सरकारचं नाव न घेता, पक्षाचं नाव न घेता एवढंच सांगायचंय की एक मंत्री विधानसभेत बोलला की खानदेशमध्ये आणि मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या शेतकरी करतात आणि ते प्रेम प्रकरणात करतात. हो, ते प्रेम प्रकरणातच करतात. त्यांचं प्रेम या काळ्या मातीशी आहे. मेघराजा बरसत नाही, पाऊस होत नाही, त्याची प्रेम कहाणी संपते आणि तो आत्महत्या करतो. वंदन करतो. माझे गुरुवारी असतील संतदादा पैलवान अनिलदादा पाटील, आणि त्यांना आज आम्ही अलविदा करतो. त्यांची भूमिका इथून दिल्लीपर्यंत ते जात आहेत. त्या राजपथला आता सध्या पोस्टेड आहेत. आणि दादांची त्यांची आज मैत्री अशी असेल की पुढचे एकमेकांचे चांगले सवंगडी असतील. सुदामा श्रीकृष्ण म्हणा किंवा मग जसं म्हणचाल तसं म्हणा. मी वंदन करतो. आणि पुढचा प्रोग्राम आपला 2024चा लढायचा आहे. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम. ओके.